विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लेटर रायटिंगचे जे दोन प्रकार आहेत त्या दोन्ही प्रकाराचे उदाहरणे समजून घेणार आहोत। इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच लेटर रायटिंगचा प्रश्न विचारला जातो। क्वेश्चन नंबर 5 ए यामधील A1 आणि A2 हे दोन प्रश्न असतात। त्या दोन्ही प्रश्नांपैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो। A1 इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र असते की जे आपण आपल्या परिचयातील व्यक्तींना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना लिहित असतो। अशा पत्रामधील भाषा ही आपली बोली भाषा, सहज बोलली जाणारी भाषा किंवा अनौपचारिक भाषा वापरलेली असते। फॉर्मल लेटर म्हणजे काय? तर मुख्याध्यापकांना, एखाद्या अधिकाऱ्याला, मॅनेजरला, डायरेक्टरला जे पत्र लिहितो त्याला आपण फॉर्मल म्हणजेच औपचारिक पत्र असे बोलतो। अशा पत्राची भाषा औपचारिक असते। फॉर्मल लेटरमध्ये आपल्या स्वतःचा किंवा प्रश्नामध्ये सेंडर जो दिलेला आहे त्याचा पत्ता आणि ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता असे दोन पत्ते लिहावे लागतात। आणि दोन्ही प्रकारच्या पत्रामध्ये आपल्या पत्त्याखाली किंवा ॲड्रेस खाली तारीख लिहिणे खूप महत्त्वाचे असते। हे आम्ही तुम्हाला जनरल सूचना सांगितल्या। आता आपण एक्झाम्पलच पाहूया। बघा, प्रश्न 5वा A1 और A2 डू एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 5 मार्क्स। या दोन्हीपैकी कुठलीही एक ऍक्टिव्हिटी म्हणजे एक लेटर आपल्याला इथे सोडवायचे। विद्यार्थ्यांनो, कुठल्याही प्रकारचा तुम्ही लेटर लिहिणार असला तरी दोन्ही प्रकारचे प्रश्न समजून घ्यायचे। दिलेली बातमी असेल, जाहिरात असेल, पोस्टर असेल, एखादं परिपत्रक असेल ते समजून घ्यायचं आणि मग आपण लेटर लिहायला सुरुवात करायची। बघा, इथे आपण प्रथम समजून घेऊया इन्फॉर्मल लेटर काय आहे। लुक ॲट द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट, राइट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम और हर अबाउट द डिटेल्स ऑफ द पोस्ट ॲडव्हर्टाइज्ड। म्हणजे काय करायचंय तर खाली दिलेली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती पाहायची आहे आणि आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला पत्र लिहायचे। कशाबद्दल? टेलिंग हिम हर, त्याला किंवा तिला सांगायचे कशाबद्दल? द डिटेल्स ऑफ द पोस्ट ॲडव्हर्टाइज्ड, त्या ॲडव्हर्टाइजमध्ये जी पोस्ट दिली आहे त्याचा तपशील, त्याची सविस्तर माहिती आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला सांगायची आहे। A2 फॉर्मल लेटर काय आहे बघा। राइट अ लेटर टू द मॅनेजर आस्किंग फॉर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द पोस्ट लाईक टायमिंग, नेचर ऑफ वर्क, सॅलरी, अदर फॅसिलिटीज एक्सेट्रा। म्हणजे आपल्याला फॉर्मल लेटरमध्ये मॅनेजरला पत्र लिहायचे कशाबद्दल? तर जी पोस्ट दिलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या पोस्टसाठी वेळ कोणती आहे, कशा प्रकारचं, कशा स्वरूपाचं काम आहे, सॅलरी किती आहे आणि आणखीन दुसऱ्या फॅसिलिटीज म्हणजे सोयी काय आहेत याची विचारणा करण्यासाठी आपल्याला लेटर लिहायचं आहे। पुढे बघा, रिक्वायर्ड अ लीडिंग कन्स्ट्रक्शन company requires a computer operator must be MSCIT having experience of 5 to 7 years। म्हणजे ही ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट रिक्वायर्ड म्हणजे पाहिजे। काय पाहिजे तर एक लीडिंग कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि त्यामध्ये एक कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे आणि त्याने MSCIT हा कोर्स कंप्लीट केलेला पाहिजे। 5 ते 7 वर्षाचा त्याला अनुभव पाहिजे। मास्टरी ओव्हर इंग्लिश अँड मराठी इसेन्शियल आवश्यक आहे। इसेन्शियल म्हणजे काय? आवश्यक आहे। कशावरती? इंग्लिश आणि मराठीवरती मास्टरी असणं आवश्यक आहे, म्हणजे त्याला ती बोलता आली पाहिजे। ऑफिस ॲड्रेस काय दिलाय? द मॅनेजर, ABC कन्स्ट्रक्शन्स, धर्मापेठ, नागपूर 400002। म्हणजे हा
त्या मॅनेजरचा ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे. आता खाली आणखीन काय ओळ दिली आहे बघू आपण. इमॅजिन यू आर मीरा रणदिवे, हवा महाल 510, कर्वे रोड, नागपूर 440002. म्हणजे कल्पना करा तुम्ही कोण आहात, मीरा रणदिवे आहात. किंवा इथे आणखीन ऑब्लिक करून एखाद्या मुलाचं नाव दिलेलं असतं इथे. फॉर एक्झाम्पल मोहन घ्या. इमॅजिन यू आर मीरा ऑब्लिक मोहन रणदिवे, हवा महाल 510, कर्वे रोड, नागपूर 440002. म्हणजे काय करायचंय तर कल्पना करायची आहे की मुलींनी कल्पना करायची की तुम्ही मीरा रणदिवे आहात आणि मुलांनी कल्पना करायची की तुम्ही मोहन रणदिवे आहात. आणि मग दिलेला हा तुमचा, तुम्ही स्वतः सेंडर आहात. कोण, मीरा रणदिवे किंवा मोहन रणदिवे. आणि मग हाच ऍड्रेस तुम्हाला सेंडर्स मध्ये लिहायचा आहे. आता तुम्हाला पत्राचं स्वरूप कळालंय. म्हणजे दिलेले ऍडव्हर्टाइजमेंटच्या आधारे इन्फॉर्मल किंवा फॉर्मल लेटर या दोन्हीपैकी एक लेटर तुम्हाला लिहायचंय. आता मी इथे तुम्हाला दोन्ही लेटर कसे लिहायचे ते उदाहरणासह स्पष्ट करून सांगणार आहे. पण तुम्ही कुठलंही एक लेटर लिहायचं आहे. बघा इन्फॉर्मल लेटर मी इथे तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा आपल्या जो क्वेश्चन आलेला आहे लेटरमध्ये त्यामध्ये तुम्हाला इमॅजिनच्या पुढचा जो ऍड्रेस आहे तो सेंडर्स ऍड्रेस आहे. कारण कल्पना करा की तुम्ही मीरा रणदिवे आहात, मोहन रणदिवे आहात, म्हणजे तुम्ही सेंडर आहात. मग तो दिलेला आपल्या क्वेश्चनमध्ये जो ऍड्रेस दिला आहे सेंडरचा तो तुम्ही इथे जशाला तसा कॉमा कॉमा करून लिहायचा आहे. आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये फुल ब्लॉक स्टाईल म्हणजे लेटरच्या जेवढ्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या स्टेप्स मार्जिनला चिटकून लिहायच्या आहेत. एवढं मात्र लक्षात ठेवा. फुल ब्लॉक स्टाईल आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर डेट लिहायला विसरायचं नाही. पण डेट अशाच प्रकारे लिहायची की ज्यामध्ये महिना मेन्शन केलेला असतो. आता बघा इथे आपण प्रश्नच काय दिलेला होता की राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. मग मी इथे माझ्या मैत्रिणीचं नाव लिहिलंय डिअर राधा. तुम्ही पण तुमच्या मैत्रिणीचं मित्राचं नाव लिहू शकता. आणि मग पहिला पॅरेग्राफ जो आहे तो हे कोणत्या प्रकारचं पत्र आहे, इन्फॉर्मल. मग इन्फॉर्मल मध्ये आपण जसं मैत्रिणीला विचारतो की कशी आहेस, बरेच दिवस पत्र नाही लिहिलंस, बघ मी बरेच दिवस का नाही पत्र लिहिलं तर कामात अभ्यासात गुंग होते. म्हणजे आपण जनरल जसं बोलतो तसाच पहिला पॅरेग्राफ आपण इथे करायचा आहे. बघा मी सुद्धा लिहिले हाऊ आर यू, तू कशी आहेस, आय एम फाईन हिअर, मी खूप छान आहे. सो मेनी डेज आय हॅव नॉट रिटर्न एनी लेटर टू यू, मी बरेच दिवस झालं तुला पत्र लिहिलं नाही, सॉरी फॉर दॅट, त्याच्यासाठी मला क्षमा कर. आय एम बिझी इन माय स्टडी, मी माझ्या स्टडीमध्ये खूप गुंग आहे. द पर्पज ऑफ द लेटर इज आस्किंग युअर ओपिनियन फॉर द जॉब ऑफ कॉम्प्युटर ऑपरेटर. आणि म्हणून या पत्राचा हेतूच काय आहे तर तुला विचारायचंय, काय विचारणा करायची आहे तर कॉम्प्युटर ऑपरेटरची जी जॉब आहे त्याच्याबद्दल तुझं मत मला विचारायचंय. आणि हाच पर्पज हेतू या पत्राचा आहे. म्हणजे मुलांनो पहिला जो पॅरेग्राफ तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये तुमची स्वतःची थोडीशी माहिती आणि काय हेतू आहे पत्र लिहिण्याचा हे मेन्शन करून आपला पहिला पॅरेग्राफ आपण संपवायचा आहे. सेकंड पॅरेग्राफ बघा. आता बघा इथे तुम्हाला फुल ब्लॉक स्टाईल वापरायची आहे. म्हणजे मी मार्जिनला चिटकूनच पॅरेग्राफ लिहिला, एक ओळ सोडली आहे, स्पेस सोडलेला नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय करायचंय आता आपण दिलेल्या ऍडव्हर्टाइजमेंटचा उपयोग करायचा आहे. त्याच्यातली माहिती सगळी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहायची आहे. बघा आता इथे दुसरा पॅरेग्राफ काय लिहिलाय मी, This morning, I came across an advertisement for a computer operator in a newspaper सकाळ. बघा म्हणजे ह्या सकाळी मी ऍडव्हर्टाइजमेंट वाचली आणि त्या न्यूजपेपर सकाळ मध्ये वाचली आणि त्याच्यामध्ये काय माहिती होती, कॉम्प्युटर ऑपरेटरची माहिती होती. यू नो आय वॉज ट्राईंग फॉर सच अ जॉब, तुला माहितीये की मी अशा जॉबच्या शोधात आहे. अँड सो आय इंटेंड टू अप्लाय फॉर दिस वन, आणि माझा हेतू आहे त्याच्यासाठी अप्लाय करायचं. आय एम गिव्हिंग यू द डिटेल्स प्रोव्हाइडेड इन द ऍडव्हर्टाइजमेंट, मी तुला पूर्ण तपशील ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जो दिलेला आहे तो देणार आहे. सो
that you can give me your honest opinion whether I should go for it or not, की ज्यामुळे तू तुझं प्रामाणिक मत मला सांगशील की मी तिकडे जाऊ की नको. आता थर्ड पॅरेग्राफ बघा काय केलंय. द ऍडव्हर्टाइजमेंट इज फ्रॉम अ लिडिंग कन्स्ट्रक्शन कंपनी. आता ही सर्व माहिती मी ऍडव्हर्टाइजमेंट मधलीच घेतलेली आहे. ही ऍडव्हर्टाइजमेंट कोणत्या कंपनी दिली आहे? अ लिडिंग कन्स्ट्रक्शन कंपनी. आणि काय पाहिजे या कंपनीला? कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे, बरोबर. आणि म्हणून मी ते वाक्य टाकले. द क्वालिफिकेशन ऑफ द ऍप्लिकंट मस्ट बी MSCIT. त्या जो ऍप्लिकंट आहे, अर्जदार आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे? तर त्यांनी MSCIT कम्प्लीट केलं पाहिजे. अँड ही मस्ट हॅव एक्सपिरियन्स ऑफ 5 to 7 years इन द फील्ड. आणि या क्षेत्रामध्ये 5 ते 7 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टरी ओव्हर इंग्लिश अँड मराठी. त्यात म्हणजे त्याला तो मास्टर असला पाहिजे इंग्लिश आणि मराठी लँग्वेजचा, त्याला ती फ्लुएंटली बोलता आली पाहिजे. द ऍड्रेस ऑफ द कंपनी इज ऑल्सो गिव्हन इन द ऍडव्हर्टाइजमेंट. त्या कंपनीचा ऍड्रेस सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेला आहे. द जॉब मेन्शन इन द ऍडव्हर्टाइजमेंट सीम्स टू बी राईट अप माय स्ट्रीट. मला ज्या मार्गावर जायचंय त्याच मार्गावर जाणारी ही जाहिरात आहे. आणि म्हणून आय थिंक इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि म्हणून मी असा विचार करतो की ही माझ्यासाठी योग्य संधी आहे. प्लीज लेट मी नो युअर ओपिनियन. आणि म्हणून कृपया तुझं मत मला सांग. आणि शेवटी चौथा पॅरेग्राफ जो आहे तो कन्वे रिगार्ड्स. कन्वे माय रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी अँड लव्ह टू स्मॉल चिल्ड्रन. आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला पत्र लिहिताय म्हणून अंकल आंटी इथे लिहिलेलं आहे. लव्ह टू स्मॉल चिल्ड्रन. युअर लव्हिंग फ्रेंड मीरा रणदिवे. आता वरती जर तुम्ही सेंडर्समध्ये मोहन रणदिवे नाव टाकलं असेल तर इथे सुद्धा मोहन रणदिवेच टाकायचं आहे. हे झालं आपलं इनफॉर्मल लेटर. याच प्रकारे आपण फॉर्मल लेटर पाहूया. फॉर्मल लेटर यामध्ये थोडासा चेंज आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल मध्ये. आता फॉर्मल लेटरमध्ये फक्त 2 जास्तीच्या स्टेप्स आपल्याला ऍड करायच्यात. कोणत्या बरं? एक तर रिसिव्हर्स ऍड्रेस आणि नंबर 2 सब्जेक्ट आणि रेफरन्स. आता बघा इथे सेंडर्स ऍड्रेस काय दिलाय? मीरा रणदिवे. म्हणजे जो आपण फॉर्मल लेटर मध्ये लिहिला तीच सेंडर्स आहे, म्हणजेच हाच ऍड्रेस इथे लिहिलाय. डेट टाकले. आता फक्त दुसरी नवीन स्टेप काय घेतली इथे? रिसिव्हर्स ऍड्रेस. म्हणजे ज्याला तुमचं पत्र पोहोचणार आहे तो रिसिव्हर, बरोबर. मग हे पत्र आपलं कोणाला आपण पाठवणार आहोत? टू द मॅनेजर ABC कन्स्ट्रक्शन्स, धर्मापेठ, नागपूर 400002. म्हणजे हा ऍड्रेस सुद्धा आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्नामध्ये दिलेला असतो. फक्त राईट टू च्या नंतरचा जो ऍड्रेस आहे तो लक्षात ठेवायचा की रिसिव्हर्स ऍड्रेस आहे. आणि इमॅजिन किंवा सपोज याच्या पुढचा जो ऍड्रेस आहे तो लक्षात ठेवायचा सेंडर्स ऍड्रेस आहे. आता इथे बघा सब्जेक्ट सुद्धा आपल्या प्रश्नामध्ये दिलेला असतो. तुम्हाला जर स्वतःशी शब्द वापरून सब्जेक्ट लिहिता आला नाही तर त्यामध्ये जसा दिलाय तसं लिहायचं. आता इथे बघा आपल्या प्रश्नामध्ये राईट अ लेटर टू द मॅनेजर आस्किंग फॉर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द पोस्ट. आता इथे मी काय केलंय? एन्क्वायरी रिगार्डिंग द पोस्ट ऑफ कॉम्प्युटर ऑपरेटर असं लिहिलंय. तुम्हाला असं जमत नसेल तर सरळ तुम्ही आपल्या प्रश्नामधला जो भाग आहे तोच लिहायचा की आस्किंग फॉर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द पोस्ट. आपण आपली शब्दसंपत्ती जर चांगली असेल तर सब्जेक्ट स्वतःच्या मनाने लिहा, नाही तर प्रश्नामध्ये सब्जेक्ट दिलेलाच असतो. बघा पुढची स्टेप आहे रिस्पेक्टेड सर. आता इथे म्हणजे मेन बॉडी लिहिताना मात्र औपचारिक भाषा वापरायची आहे व्यवस्थित. आता बघा विथ रेफरन्स टू युअर ऍडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉम्प्युटर ऑपरेटर इन टुडेज न्यूजपेपर सकाळ. म्हणजे वरील जाहिरातीमध्ये दिलेल्या संदर्भासहित आजच्या सकाळ पेपरमध्ये जी कॉम्प्युटर ऑपरेटरची पोस्ट होती त्याबद्दल आय विश टू ऑफर मायसेल्फ ॲज अ कॅन्डिडेट फॉर द कॉम्प्युटर ऑपरेटर. आणि कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून मला तुमच्या कंपनीमध्ये ऑफर करायला आवडेल, इच्छा आहे माझी. आय हॅव पास द HSC विथ 68% अँड कॅन स्पीक फ्लुएंट इन इंग्लिश अँड मराठी. आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी कंपल्शन दिलंय की तुमचं MSCIT असलं पाहिजे, तुम्हाला इंग्लिश मराठी बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे आपण मेन्शन करायचं सेकंड पॅरेग्राफमध्ये आय हॅव पास, मी HSC पास केली आहे 68%नी आणि मी फ्लुएंटली इंग्लिश आणि मराठी बोलू शकते.
आय हॅव गुड कम्युनिकेशन स्किल, म्हणजे संवाद माझं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे. आय हॅव ऑल्सो डन 3 months कोर्स इन कॉम्प्युटर्स फ्रॉम अपेक्स अँड आय हॅव नॉलेज ऑफ वर्ड अँड वर्ड एक्सेल. बघा आता ही तुम्ही जास्तीची माहिती दिली आहे. काय सांगितलंय की 3 महिन्याचा जो कोर्स आहे तो अपेक्स मध्ये मी केलाय. काय नाव आहे त्याचं? वर्ड अँड वर्ड एक्सेल. माय स्किल्स विल डेफिनेटली बी ऑफ अ ग्रेट यूज टू द कंपनी. आणि माझ्या या स्किलचा डेफिनेटली निश्चितपणे कंपनीला उपयोग होणार आहे. आय एम गुड ॲट वर्किंग ॲज अ पार्ट ऑफ अ टीम, म्हणजे त्या टीमचा एक पार्ट म्हणून मी खूप चांगलं काम करणार आहे. तिसरा पॅरेग्राफ काय करायचं बघा. आय वुड लाईक टू नो द टायमिंग ऑफ द वर्क. म्हणजे हे जे प्रश्न आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये विचारले होते तेच प्रश्न इथे आपण विचारायचे आहेत. त्याच मुद्द्यांचा आधार घ्यायचा आहे. काय सांगितलं की मला आवडेल. काय आवडेल तर कामाची वेळ किती आहे, नेचर ऑफ द वर्क, आणि मला कोणत्या प्रकारचं कामाचं स्वरूप काय आहे. आय ऑल्सो विश टू नो द डिटेल्स ऑफ सॅलरी. सॅलरीची पूर्ण तपशील मला दिलात तर तुम्ही आवडेल. आय शॅल बी हॅपी टू नो अबाउट द अदर फॅसिलिटीज अवेलेबल विथ द पोस्ट. ह्या पोस्टसाठी दुसऱ्या कुठल्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्या तुम्ही मला सांगितल्यात तर ते मला जास्त आवडेल. आय शॅल बी व्हेरी ग्रेटफुल इफ यू कुड अरेंज टू सेंड मी द इन्फॉर्मेशन ॲट युअर अर्लिएस्ट. आता इथे ॲट युअर अर्लिएस्ट म्हणजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल असं लिहिलं तरी चालेल. जर तुम्ही मला ही माहिती लवकर देऊ शकलात तर मी तुमची खूप ऋणी राहील. ग्रेटफुल. आता थँक्यू. युअर्स फेथफुली मीरा रणदिवे. इथे फक्त करेक्शन म्हणजे लक्षात ठेवा, चूक करू नका की वर जो सेंडर आहे तोच इथे युअर्स फेथफुलीच्या खाली सेंडर लिहायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो फॉर्मल लेटरमध्ये सुद्धा तुम्हाला 4 पॅरेग्राफ करणं गरजेचं आहे. आणि ते पॅरेग्राफ तुम्ही सुरुवातीचा फर्स्ट जो पॅरेग्राफ आहे तो ऍडव्हर्टाइजमेंटच्या संदर्भात, दुसरा तिसरा त्याच्यामध्ये तुमचे मुद्दे ऍड करून लिहू शकता. आणि शेवटी आपण इथे इन्फॉर्मल लेटरमध्ये कन्वे रिगार्ड्स करतो तसं इथे थँक्यू लिहायचं आणि युअर्स फेथफुली करून सेंडर तिथे लिहायचं. अशा प्रकारे आपण इथे फॉर्मल लेटर सुद्धा पाहिलेलं आहे. तुम्हाला लेटर रायटिंगचा प्रश्न खूप सोपा असतो. म्हणजे सेंडर्स ऍड्रेस, रिसिव्हर्स ऍड्रेस, सब्जेक्ट हे सगळं तुम्हाला तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं. फक्त ते शोधून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला लेटरमध्ये लिहायचं असतं. विद्यार्थ्यांनो या प्रश्नामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. फक्त त्यासाठी तुम्ही तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले वेगवेगळ्या प्रकारचे लेटर जे आहेत ते स्वतः प्रयत्न करून लिहा. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न सोपा जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल. विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर या प्रश्नामध्ये किंवा काही अडचण वाटली लेटरबद्दल तर तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर विचारा. आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.